नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर पंकज सिंदीकर सर. नमस्कार. जे खरं तर मागच्या 15 वर्षापासून अतिशय उत्तमरित्या या फील्डमध्ये काम करतायत. मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या फील्डवर काम करतायत. अनेक नवीन पुढचे तरुण इंजिनियर्स सुद्धा घेऊन ते काम करतात. सो एक अर्थानं नवीन पिढी सुद्धा बनवण्याचं ते काम Right. करतात. सो या सगळ्याबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, पहिल्यांदा आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाईन असं? सर बेसिकली मी प्रॉपर जळगाव जामोदचा आहे. आणि जळगाव जामोदमध्ये दीनयुरा हायस्कूल म्हणून एक शाळा आहे आमची नावाजलेली. हो. त्यातून मी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलंय. त्यानंतर माझा डिप्लोमा झालाय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव इथे. खामगावलाच माझा डिप्लोमा झाला. त्यानंतर मी प्रॅक्टिस मध्ये आलो आणि साइड बाय साइड मी एक इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन पण घेतली डिग्रीसाठी. आणि या प्रकारे समजा शैक्षणिक काळानंतर माझं जे हे आहे ऍक्च्युअली कामातला अनुभव, बरोबर, तो सुरुवात पण मी खामगावातनच केली होती. अच्छा, व्हेरी गुड. इथला जो खामगावचा पोलीस हाऊसिंगचा प्रोजेक्ट आहे, इथं ऍज ए पीएमसी इंजिनियर म्हणून मी होतो. व्हेरी गुड. पोलीस क्वार्टर्सला. बरोबर. त्यानंतर बाकी मग मी जळगावात जे काम करतोय आतापर्यंत, त्यात माझे काही विथ मटेरियल साइट्स असतात, काही प्लॅनिंग सुपरविजनचे असतात आणि नगर परिषदचे पण काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मी करत असतो. अच्छा, सो अशा वेगवेगळ्या व्हरायटीवर तुम्ही काम करताय. बरं, ठीक आहे. सो आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा विचारायचा ते म्हणजे तुम्ही या भागात जास्त काम करताय, तर अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज ओव्हरऑल खूप आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि अशा अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? कारण बऱ्याचदा त्यांच्याकडून जर काम करून घेतलं किंवा महत्वाचा त्यांना रोल दिला तर एका मोठा धोका सुद्धा संभवू शकतो. तर काय सांगाल या सगळ्याबद्दल? धोका संभवू शकतो, बरोबर आहे. पण त्यासाठी सर आपणच त्यांना वेळोवेळी गाईड केलेलं पाहिजे. लेबर तर आहेत, आता ते अनस्किल असतात, काही असतात स्किल्ड, पण आता जे येतात त्यांना आपण हे नाही करू शकत. त्यांना सोबत घेऊनच काम करायचं आहे, तर त्यांना वेळोवेळी जे आपण गायडन्स जो आहे, इन्स्ट्रक्शन त्या आपण दिलेल्या पाहिजे. बरोबर, बरोबर. दुसरं, या 15 वर्षांमध्ये जसं तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघताय तसं तुम्ही तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघताय. कारण या 15 वर्षात ते तंत्रज्ञान खूप बदललं. तर आता तंत्रज्ञानाची तुम्हाला मदत कशी होते आता, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारे होते? आणि आता असं वाटतं का की एखादा कोर्स अजून करावा किंवा केला पाहिजे, किंवा आता रिसेंटली तुम्ही काही केलाय? आता रिसेंटली मी एक आमचे बिल्डिंग परमिशन जी एक हे आहे सिस्टीम, त्यासाठी मी एक ऑनलाईन बीपीएमएस चा कोर्स पण केलाय. आणि ही जी प्रणाली होती आधी ही ऑफलाईन मध्ये चालायची, जे की आता ऑनलाईन मध्ये आलेलं आहे सर्व. व्हेरी गुड. त्यामुळे प्रणाली चांगली पण तेवढीच आहे आणि कामही त्यामुळे खूप सोयीस्कर होत आहेत. आणि डे टू डे मध्ये कसा टेक्नॉलॉजी मदत होते तुम्हाला? डे टू डे मीन्स सर आता जे आम्ही कामं करतो तर प्लॅनिंग मध्ये पण जे सॉफ्टवेअर अपडेशन येत राहते, त्यामुळे कमांड्स खूप इझिली होत राहतात. ऑटोकॅड झालंय. त्यानंतर 3D व्ह्यूच्या पण मी कामं करतो. 3D व्ह्यूज मध्ये पण खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, की ज्यामुळे काम करणं खूप सोपं जाते. आणि त्याची वेग पण वाढतो कामाचा. बरोबर. आणि आपल्याला पण काम करताना इंटरेस्ट पण येतो आणि ॲक्युरसी तर आहेच वाढते सॉफ्टवेअरमुळे. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करता म्हणून तुम्हाला एक विचारायचं आहे, म्हणजे बऱ्याचदा तुम्ही क्लायंटकडनं एक वाक्य ऐकलं असेल, म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे. बरोबर. तर आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायम असं वाटत असतं की आपण एक चांगलं दर्जेदार काम द्यावं, आणि ते काम बघून तुम्हाला अजून काम मिळणार असतं. पण मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही अशा वेळी? नाही, जे आहे सर ते आम्ही कस्टमरला डायरेक्ट सांगतो, क्लायंटला, की बाबा हे जे आहे हे इथपर्यंत याचा बजेट जाणारच आहे, तुम्ही कितीही यात निगोसिएशन करा, पण जे आहे कॉम्प्रोमाइज क्वालिटीच्या बाबतीत नका करू. बरोबर. वाटल्यास कन्स्ट्रक्शनचा बिल्टअप एरिया थोडा कमी करू, पण क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही करत आम्ही त्यात. बरोबर. त्यामुळे जे आहे ते फ्रँकली सांगून, जे आहे ते क्लिअरली फ्रँकली सांगून देतो आम्ही. त्या हिशोबाने क्लायंटचे कॉन्सेप्ट पण क्लिअर होऊन जातात. बरोबर, बरोबर. दुसरं, कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्यापूर्वी प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते, कारण त्याच्यावर सगळं पुढच्या गोष्टी घडतात. तर मग त्या प्लॅनिंग या स्टेजचं तुमच्या नजरेतून महत्व काय सांगाल? प्लॅनिंग हे मस्ट आहे सर, कारण की कसं आहे, प्लॅनिंग ज्यावेळेस प्लॅनिंग करतो त्याचनुसार आपलं पूर्ण घर, आणि घर ही अशी एक वस्तू आहे की जी प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच होते. म्हणजे बऱ्याचशा जणांच्या, माझ्या सुद्धा आयुष्यात घर हे एकदाच बांधलं जातं. त्यामुळे त्यासाठी प्लॅनिंग हे खूप मस्ट आहे माझ्या मते तरी. बरोबर, बरोबर. दुसरा एक प्रश्न आता मला असा विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही इथले मूळचे आहात, तुम्ही लहानापासून मोठे इथंच झालेला आहात, इथं आता काम करताय आणि इंजिनियर पण आहात.
एक बुलढाणा जिल्ह्याचं विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं की इंजिनिअरिंग म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्वाचे मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे जर पुढच्या 20-25 वर्षात बुलढाणा जिल्ह्याला एक पुढे न्यायचं असेल तर? अशी कुठली क्षेत्र आहेत ज्याच्यात आता खरं काम केलं पाहिजे किंवा हे पुढे नेलं पाहिजे तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल बुलढाण्यामध्ये? बुलढाण्यामध्ये सर आता MIDC एरिया इथं खामगावला आहे, तसाच आमच्यामध्ये थोडंसं जळगावकडे पण जर MIDC एरिया किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जर झाली बरोबर तर आणखी विकासाच्या याच्यात थोडंसं आणि नवीन रोजगार पण उपलब्ध होतील, जेणेकरून विकासाला चालना मिळेल. बरोबर आहे. हे एक इंडस्ट्री झाली, त्याच्यासोबत अजून कुठले फॅक्टर्स वाटतात असे, म्हणजे काही रोड्स असतील, रोड्स, ट्रेन असतील? हा, ट्रेनचा एक महत्वाचा पॉइंट आहे सर, तो पण आपण विचारात घेतलेच नाही. तर त्यासाठी पण ट्रेनचे जर रूट वाढले त्यामुळे पण नवीन संधी उपलब्ध होतात. बरोबर. रोड्स तर ऑलमोस्ट झालेले आहेत. सध्या खामगाव पण नॅशनल हायवेवरच आहे 6 नंबर, आणि समृद्धी महामार्गामुळे पण बरंचसं इकडे डेव्हलपमेंट झालेली आहे. बरोबर. पण या सगळ्यात शासन कसं मदत करू शकेल? जसं इंडस्ट्रीचा तुम्ही मुद्दा घेतलात, तर मग शासनाचा काय रोल राहील जर ही इंडस्ट्री अजून वाढवायची असेल तर? जळगाव जामोद असेल, खामगाव या भागामध्ये इंडस्ट्रियल एरिया जर वाढला, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जर वाढली, ऑटोमॅटिकली डेव्हलपमेंट ही वाढणारच. बरोबर. तुम्ही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट सुद्धा अनेक केलेले आहेत, तर या शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करताना कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही हाताळलेले आहेत त्याबद्दल? याबद्दल मी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट पण केले आहेत, जसं की फायर ब्रिगेड क्वार्टर्स असतील, गव्हर्नमेंट CC रोड्स असतील, सिमेंट रोड, पेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे, ड्रेनेज किंवा इंटरनल्स रोड, या सर्व प्रकारचे कामं मी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण केलेले आहेत. बरोबर. आणि आता इतके सगळे प्रोजेक्ट केल्यानंतर एक अवघड प्रश्न असा आहे की एकच आयकॉनिक प्रोजेक्ट असं जर सांगायचं झालं, असा एखादा प्रोजेक्ट तुमचा की जो करताना एक वेगळा आनंद वाटला, समाधान वाटलं, तर असा कुठला प्रोजेक्ट सांगाल, असा आठवतोय, डोळ्यासमोर येतोय? प्रोजेक्ट सांगायचं झालं तर सर, मी रिसेंटली 2 वर्ष आधी एक तिथं कमर्शियल विथ मटेरियल साईट होती माझी. कमर्शियल कन्स्ट्रक्शन केलं मी शॉपचं एका. तर आतापर्यंत माझ्या लाईफ मधला तो सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. अच्छा. जवळपास नियर अबाउट 85 लॅक्सचं मी काम केलंय ते एकाच साईटवर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि काय स्पेशालिटी होती त्याची अजून? स्पेशालिटी म्हणजे सर, स्ट्रक्चरचा स्पॅन खूप मोठा होता. कमर्शियल शॉप होतं, बरोबर, त्यामुळे त्याचं स्पॅन जो आहे तो मोठा होता. बरं. जवळपास 10 मीटरचा स्पॅन होता. 10 मीटर मध्ये कुठेही त्याला सेंटरला कॉलम नाहीये, सपोर्ट नाहीये. बरोबर, बरोबर. एंड टू एंडच 2 सपोर्ट आहेत. त्यामुळे एक वेगळा प्रोजेक्ट आणि आयकॉनिक वाटतोय. आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, येस. कारण की आतापर्यंत होणाऱ्या सर्व कामांमध्ये तो एक मोठा हायलाइट झालेला प्रोजेक्ट आहे. दुसरं, या फील्डमध्ये आता जी तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना काय एक मित्रत्वाच्या नात्यानं सल्ला द्याल आणि काय सांगाल या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये एंटर होण्यापूर्वी की या गोष्टी तुमच्यासोबत घेऊन या तर तुम्हाला यश नक्की मिळेल? यात सर एक कंटिन्युअसली किंवा त्याला सातत्य जे म्हणतो आपण, आणि सराव हा महत्वाचा आहे. बरोबर. ते जर आपण सोबत ठेवलं आणि अपडेशन आपले चालूच राहतात प्रत्येक वेळेस, समजा आपलं असो किंवा कुठल्याही प्रकारचं, तर नवीन नवीन जे तंत्रज्ञान येत आहे ते आपण अवगत करत राहिलो तर आपण नक्कीच पुढे जात राहू. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा भाग आहे, आत्माच आहे थोडक्यात, म्हणजे शरीराचा जसं आपण म्हणतो. तर हे स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण वापरलं पाहिजे? सर, त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत त्याची म्हणजे प्रॉपर्टीज मध्ये कुठल्या प्रॉपर्टीज बघता साधारणपणे तुम्ही, किंवा कसं ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण घेतलं पाहिजे? नाही, स्टील चांगलं आहे हे म्हणजे एक कसं असते सर, काही जणांच्या स्वतःचे कॉन्सेप्ट असतात की आपण हेच वापरलं पाहिजे. बरोबर. पण तरी आपण जे काही कन्व्हिन्स करता येईल त्यानुसार कन्व्हिन्स करू, आणि त्यांना जे प्रॉपर्टीज असतात, स्टीलची ग्रेड वगैरे, हे ते समजून सांगू शकतो. बरोबर. दुसरं, तुम्ही आयकॉन स्टील आतापर्यंत कधी वापरलंय का? आणि तुमचा अनुभव कसा होता, प्रॉडक्टसाठी आणि सर्व्हिसेस असा दोन्हीसाठी? दोन्ही बाबतीत सर अनुभव चांगला आहे. मी वापरलेला आहे माझ्या स्वतःच्या साईटवर, विथ मटेरियल साईट्सवर पण वापरला आहे, बाकी पण रिकमेंड करतोय, आणि अनुभव चांगला आहे. व्हेरी गुड. सो हे होते इंजिनियर पंकज सिंदीकर सर, आणि त्यांनी आता सांगितलं तसं नवीन पिढी या इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येते, तर तसं तुम्हाला सातत्य आणि सराव या 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि जर ते तुम्हाला, जसं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात, तसं तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. थेरॉटिकल नॉलेज तर तुमचं आहेच, प्रॅक्टिस घ्या आणि या फील्डमध्ये या फील्डमध्ये अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.